हेच कामगार 30/10/2023 परत मृत्यू झाल्याचं सुद्धा सर्टिफिकेट या ठिकाणी दिलंय आणि त्यांनी स्वयं घोषणापत्र द्यावं लागतं। कमलाकर मुडेगावकर यांनी 20/8/2023 स्वयं घोषणापत्र दिलंय की मी कामावर होतो। आता 2013 वारलेली व्यक्ती 2023 कामावरती कशी काय येऊ शकते? हे खूप मोठं गोंधळ आहे आणि अंबाजोगाई नगर परिषदेने तिथले जे शेख इफ्तेकार नावाचे कार्यालयीन अधीक्षक आहेत यांनी सर्टिफिकेट दिलंय की कमलाकर मुडेगावकर हे 9/4/2023 ते 20/8/2023 या कालावधीमध्ये कामाला आलेले आहेत। 2013 मेलेला माणूस 2023 कामाला कसा येईल? तर तो आलेला आहे। 2013 गेलेली व्यक्ती 2023 मध्ये बांधकाम कामगार म्हणून येते, काम करते आणि परत त्यांना त्यांचं स्वयं घोषणापत्र घेतलं जातं की मी हे काम केलं म्हणून आणि परत 2023 परत डेथ होते आणि डेथ होऊन त्यांच्या मुलाच्या नावावर 2,30,000 रुपये जे बांधकाम कामगार विभागाची योजना आहे तिचा लाभ सुद्धा मिळतो। म्हणजे 2,30,000 रुपये त्याच्या मुलाच्या अकाउंटवरती गेलेले। याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचं निम्म तुम्ही निम्म आम्ही अशा पद्धतीने लूट ही मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे आणि विशेषतः कोरोनामध्ये गेलेले जे लोक आहेत त्या लोकांच्या बाबतीमध्ये हा प्रचंड महाघोटाळा या बांधकाम कामगार विभागाच्या याच्यामध्ये केलेला आहे। आज लक्षवेधी मी त्या ठिकाणी मांडली आणि राज्याचे मंत्री महोदय यांनी उत्तर दिलेलं आहे की स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून यांच्यावरती FIR दाखल करून या ज्या अशा रकमा कोट्यवधी रुपयाच्या रकमा या बोगस लोकांच्या वरती जे गेलेले आहेत त्याची संपूर्ण वसुली करण्याचं या ठिकाणी मला उत्तर मिळालं। पण अण्णा तुम्ही याच्यात अजून काही घटस्फोट केलेले आहेत। अर्थातच बीडमधील काही कामगारांनी परदेशातही काम केलेले, कुठे काम केलेलं आहे, काय त्या कामगारांची? हो, बांधकाम कामगारांच्या याच्यामध्ये नोंदी आहेत की तुम्ही कुठे काम केलं। तर काही जणांच्या याच्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या ठिकाणी बसतात त्या व्हाईट हाऊसमध्ये काम केल्याचे प्रमाणपत्र जोडण्यात आले। काही जणांनी दुबईच्या बुर्ज खलिफा इथे सुद्धा कामाचा अनुभव आहे अशा पद्धतीचे सर्टिफिकेट्स त्या ठिकाणी जोडलेले आहेत। हे दुर्दैव आहे। त्यावेळी कोविडमध्ये याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक भ्रष्टाचार बाहेर आलेले होते। त्यामध्ये खिचडी घोटाळा असेल, भाजपने आरोप केला होता, कफन घोटाळा असेल, हा एक नवीन घोटाळा त्यात म्हणतात। हा एक मोठा घोटाळा। मी तर हे बीड जिल्ह्यातलं एक प्रकरण त्या ठिकाणी नमुना म्हणून दाखवलेलं आहे, परंतु असे शेकडोंनी प्रकरणं त्या ठिकाणी झालेले आहेत। हे बीडचं उदाहरण पुढे आलंय। माझं मत असं आहे की कोरोनामध्ये दुर्दैवानं गेलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या 19-20च्या नंतर पुन्हा 22-23 जिवंत झालेल्या आहेत आणि जिवंत होऊन त्यांनी पुन्हा एकदा मृत्यू पावलेला आहे। ही तमाम महाराष्ट्रामधल्या बांधकाम विभागाच्या बाबतीतली याची चौकशी व्हावी अशी सुद्धा मी मागणी करतो। शासकीय पातळीवरती मृत व्यक्तीला परत जिवंत दाखवायचा, करोडोंचा मोबदला घ्यायचा, परत ती व्यक्ती मृत झाल्याचा परत नवीन एक दाखला द्यायचा, त्याला दाखला द्यायचा। याच्यामध्ये बांधकाम कामगार विभागातील काही व्यक्ती नगर परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीमध्ये काही जे सीओ नाही, सीओच्या खालच्या दर्जाचे कार्यालयीन अधीक्षक किंवा तत्सम जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पैसे मिळत आहेत म्हणून हे अनेक ठिकाणी राज्यामध्ये बहुतांशी नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदामध्ये अशा पद्धतीचे घोटाळे केलेले आहेत। महानगरपालिकेमध्ये सुद्धा चेक करून पाहावं 29च्या 29 महानगरपालिकामध्ये याच्यामध्ये सुद्धा कोरोनामध्ये गेलेले लोक पुन्हा जिवंत झालेले आहेत
आणि पुन्हा ते मृत्यू पावलेले आहेत. आता या घोटाळ्याची व्याप्ती किती रुपयांपर्यंत आहे आणि ती कितीपर्यंत असू शकते असं तुमचा अंदाज आहे? हे बीड जिल्ह्यामध्येच मी तर म्हणतो ना, एका व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतात, 2,30,000 रुपये. म्हणजे जवळपास मला जे माहिती मिळालेली आहे अंतर्गत, त्याच्यामध्ये 200 लोकांचा अशा पद्धतीचा घोटाळा हा बांधकाम कामगार विभागाचे तत्कालीन म्हणजे मुंडे म्हणून अधिकारी होते, त्याच्यानंतर काशीद आहेत आणि अजून एक पाटोळे का कोठोळे नावाचे ते अधिकारी आहेत. 3 जण आहेत. 3 जणांनी सुधाकर कोनाळे, अजय काशीद आणि श्री मुंडे असे 3 अधिकारी याच्यामध्ये आहेत. हे 3च्या 3 लोक जबाबदार आहेत. हे बांधकाम कामगार विभागातले प्रमुख अधिकारी आणि नगर परिषदा, नगर पंचायती, नगरपालिका इथले खालचे जे अधिकारी आहेत, ज्यांना मोह सुटत नाही पैसे खाण्याचा. कुठे पैसे खावेत तर गेलेल्या माणसांच्या मध्ये सुद्धा पैसे खाण्याची ही मानसिकता. नाही, कामकाजाचे काय, याच्यामध्ये अट अशी आहे की 100 दिवस तो व्यक्ती कामावर पाहिजे. मग कोणावर दाखवायचा? XYZ व्यक्तीच्या घरी 100 दिवस कामाला होता. अरे कोणता व्यक्ती कामाला लावता याचं तरी भान ठेवा ना. जो 2013ला वारलेला आहे तो 2023ला कामावर कसा येईल? ते सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे.